Hello, happy morning. हॅपी मॉर्निंग हा, मॅम. म्हणून तुमचा माईक सुरू आहे खूप वेळेचा. ओके. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. जिज्ञासा गुरुकुलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. रेडी? 3 दिवसाची सुट्टी झाली. काय काय स्वतःवर काम केलं, कुणी कुणी केलं, कुणी सांगेल का? काही केलं का स्वतःवर काम? काही विचार केला का की कुठे आहोत आपण, का आहोत आपण? ओके, कुणी बोलायला इच्छुक असल्यास बोलू शकतात. अदरवाईज डेट आणि आजचा कितवा दिवस आहे तो तिथे लिहायचा आहे वहीत. येस, शैलाताई बोला. मी प्रेयर रोज करत आहे अच्छा. आणि मला म्हणजे तुम्ही जे बोलला की प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला आपण थँक्यू बोललं पाहिजे. हम्म. तर मग ते मी सुरुवात करते. माझी जरा चिडचिड कमी होतीये, मला ते जाणवतंय. किचनमध्ये जी माझी धावपळ व्हायची, तर हम्म. मी प्रत्येक वस्तूला अशी मला सवय झाली होती की थँक्यू बोलायची. तर हम्म. मग ते मला थोडं इझी जाते आता गुड. छान. आणि मला झोप पण लागतीये शांत. अरे वा, व्हेरी गुड. येस. थँक्यू. ओके. थँक यू फॉर शेअरिंग. बघा, शैलाताईंनी एक प्रॅक्टिस सुरू केली, तर त्यांना रिझल्ट मिळाला. है ना? स्नेहाताई, तुमच्याकडूनच काहीतरी प्रॉब्लेम असेल, चेक करा. स्नेहा, व्हिडिओ सुरू करता येत नाही का तुम्हाला? बाकीच्यांसाठी माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? येस. ओके. बरं, सगळ्यांना विनंती आहे, प्लीज आपले व्हिडिओ सुरू करा. एक मिनिट. इकडून तर तसा प्रॉब्लेम नाहीये मला वाटतं. एक मिनिट इकडे. येतोय त्यांना आता आवाज. ओके, लिहिलं पहिलं वाक्य. दिनांक लिहिली, आजची डे लिहिला आणि पहिलं वाक्य लिहिलं, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. आणि बदल, चमत्कार, मॅजिक, मिरॅकल्स त्यांच्याच आयुष्यात घडतात ज्यांचा चमत्कारांवर विश्वास असतो. ठीक आहे? येस, पुढे जाऊया. कसे आहात मग तुम्ही सर्वजण आता? कितवं सेशन आहे आपलं? चौथं आहे की पाचवं आहे? कितवं? पाचवं पाचवं. आहे. येस. बाकी कसे आहात मग तुम्ही आता? काही स्वतःमध्ये बदल आहेत का? फक्त शैलाताईंना जाणवला स्वतःतला बदल, बाकीच्यांना? आणि कुणाचाही होमवर्क येत नाही. ही पहिली बॅच अशी आहे फ्री बॅचेस मधली, की फक्त एखादा किंवा दुसरंच जण ग्रुपवर होमवर्क टाकतायत. म्हणजे असं होतंय की व्हॅल्यू नाहीये जे मिळते आपल्याला त्याची. म्हणजे व्हॅल्यू नाहीच आहे म्हणून व्हॅल्यू मी घेत नाहीये, पण तुम्ही असं करू नका. त्या रेग्युलर ग्रुपमध्ये पोस्ट करतायत होमवर्क, म्हणून त्यांना रिझल्ट पण मिळाले. तुमच्याच बॅच मधून आता पहिल्यांदा त्यांनी जॉईन केलेलं आहे. मागच्या नाही एवढ्या आणि सगळ्या ज्या बॅचेस होत्या ना, तर असा तो मोबाईल तो ग्रुप भरून जायचा, इतका प्रत्येकाचा तिथे होमवर्क येत होता. आणि प्रत्येकाने होमवर्क केल्यामुळे त्यांना तसे रिझल्ट पण मिळालेले होते. ते तर हे बघा. आपण जे रोज कागद वगैरे जाळतो ते रोज टाकायचं का ग्रुपवर? हां, मग रोज म्हणजे काय? मी तुम्हाला काय सांगितलं, की तुम्ही कागद जाळायला जी सुरुवात केलेली कंप्लेंट लिहून, तर 4, 5, 6 दिवस असे जातील. कुणासाठी 8 दिवस असतील, कुणासाठी 15 असतील, कुणासाठी महिना असेल. आपलं आयुष्य बघता आणि आपल्या आयुष्यात आपण काय-काय फेस केलंय ते बघता, की ते प्रॉब्लेम्स तुम्हाला असं वाटेल ना, "अरे, माझ्या आयुष्यात आता प्रॉब्लेम्सच नाहीयेत. मला काही कंप्लेंटच नाहीये." अशी वेळ झाली, की ते तुम्ही स्टॉप करू शकतात ना. पण अजून एक हं, सांगितलं होतं, ऑराचा व्हिडिओ दाखवला होता, की ऑरा रोज एक्सचेंज होतो. है ना? हो. म्हणजे आपल्याला सुखाचे विचार पण येतात, दुःखाचे पण विचार येतात. तर ती जी निगेटिव्ह एनर्जी असते, दुःखाची, डाउन एनर्जी असते, लो एनर्जी असते, ती रोज आपल्याला तशी केलीच पाहिजे. है ना? तर मग तुमच्यावर आहे तो कागद जाळणं, ती जी ॲक्टिव्हिटी ना,
ती तुमच्यावर आहे. आता आज तुम्हाला खूप शांत वाटतं, तुम्हाला कुणाबद्दल काही कंप्लेंट नाही, तर मग कंप्लेंट लिहायची, जाळायची गरज पडेल का? नाही. पण ज्यावेळेला ते असं वाटेल की चिडचिड होते, कंप्लेंट मोडमध्ये मी आहे, त्यावेळेला ते करायचं. पण तेवढा एकच होमवर्क नाही दिलाय ना मी. मेडिटेशन पण दिलेलं आहे मॉर्निंगचं. ते अजून पण आम्ही रोज करतो सकाळी. मग ते लिहायचं, तिथे ग्रुपमध्ये मेन्शन करायचंय तुम्हाला. लिहिलं नाही नाहीतर गेलंय पण माझ्या रोज करतो. क्लास घेण्याला आणि तुमच्या इथे बसण्याला काहीच अर्थ नाहीये. हा. जर तुम्ही डे मनी मेडिटेशन रोज रात्री केलं, तर तुमचे हो. आर्थिक प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होणार आहेत. सकाळचं मॉर्निंग मेडिटेशन करायचंय आणि जी प्रेयर आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू, ती ते जसं सगळं आपण म्हटल्या की प्रत्येक वस्तूकडे बघितलं, हात लावला की ते आपोआप येतंय. तर ते आलं पाहिजे. तर ते येण्यासाठी काय करावं लागेल, तर स्वतःला अलर्ट राहून प्रयत्न करावे लागतील. ती सवय लावून घ्यावी लागेल. ठीक आहे? चालेल, आता पुढे टाकत जाऊ. आम्ही करतो रोज, पण टाकलं नाही जात. नाही, ग्रुपवर टाकणं खूप गरजेचं आहे. ती कमिटमेंट तुमची दाखवून देणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला म्हणते मी हे. ठीक आहे? मॅम मला एक विचारायचं होतं. हां, बोला. माझं नाव सोनाली आहे. मी हे करतेय म्हणजे मॉर्निंग मेडिटेशन, नाईटचं मेडिटेशन, आपली प्रेयर करतेय आणि कंप्लेंट्स जाळण्याचं पण करतेय. तर मला ते अफर्मेशन्सचं विचारायचं होतं की जसं आपण आता म्हणजे सेल्फ हिलिंग जे फोटो चिपकून तुम्ही लास्ट सेशनला सांगितलं, ते 42 टाइम्स मॉर्निंगला लिहायची प्रेयर आणि 42 टाइम्स नाईटला लिहायची. तर त्यासोबत जे अफर्मेशन्स आहेत ते पण 42 टाइम्स लिहायचे आहेत की पूर्ण 42 अफर्मेशन्स लिहायचे? अफर्मेशनचं वेगळं आहे. हं? ही प्रेयर आपण फक्त वरती एकदाच लिहितोय की हे मी का करते. तर त्या व्यक्तीने माझे पैसे घेतले, ते परत मला मिळावे म्हणून मी हे करते का, मग ते 4 वाक्य लिहायचे. किंवा एखादं रिलेशन हील करायला करते का, ते लिहायचे. ठीक आहे? हा एक वेगळा टास्क आहे आणि अफर्मेशन हे वेगळं आहे. मग तुम्ही फक्त अफर्मेशन पण करू शकता. ठीक आहे? ओके, मग ते पण 42 टाइम्स लिहायचे? निगेटिव्हिटी असेल ना, त्यावेळेला आपण ही प्रेयर करतोय. 4 सेंटेन्स जे आहेत. येस, काय म्हटलं तुम्ही? नाही, तेच 42 टाइम्स. मग म्हणजे डे 1चं अफर्मेशन म्हणजे ती प्लेलिस्ट पाहिली ना, तर त्याच्यामध्ये 42च अफर्मेशन होते. तर मग त्यामुळे ते कन्फ्युजन झालं की ते म्हणजे रोजचं ते एक पण आहे. ती स्लाइड जी ना वा. प्लेलिस्ट दिलेली, त्याच्यात मला वाटतं 2 आहेत का? एका दिवसाला नाही, दिलेली? एकच एकच आहे. एकच आहे ना? हां. मग ते एकच अफर्मेशन समजा तुमचा आज डे 1 असेल, तर पहिल्या हम्म. दिवसाचं आज लिहायचं. मग ते तुम्ही ना 21 वेळेला लिहायचं. सकाळ, ओके संध्याकाळ. हं. सकाळी ओके. 21 आणि ते वेळेला, 21 वेळेला. किंवा आता आजचा आपला तोच टॉपिक आहे, अफर्मेशन कसं करायचं. हाच टॉपिक आहे. मग थोडंसं सुरू करते सेशन. मग अफर्मेशन सुरू झालं की तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगते की कसं करायचं. ठीक आहे? आणि डेफिनेटली मॅडम फरक आहे. म्हणजे नाही सांगायचं किंवा 2-3 दिवसच झालेत आणि आता कसं गॅप पण झाला ना, तर हां. तसं काहीच नाहीये. फरक इम्प्रुव्हमेंट खूप आहे. म्हणजे पहिलेचा जो माझ्या केसमध्ये पहिलेची जी माझी हॅपीनेसची लेवल होती ना, ती डेफिनेटली वाढ झाली आहे. म्हणजे मी जास्ती हॅपी फील करतेय. गुड. तर हा डिफरन्स आहे माझ्यामध्ये. आणि रागावर पण थोडासा कंट्रोल झालाय. म्हणजे मुलांवरती आपल्याला लगेच चिडचिडायला होतं किंवा काही चूक झाली तर नाही, मग स्वतःचं मन थांबवून घेतंय की नाही, नाही करायची आपल्याला चिडचिड. ठीक आहे स्वतःचे मग. पेशन्स लेव्हल वाढवतायत म्हणजे तुमचे. हम्म, हम्म. येस. आजच्या सेशन नंतर अजून वाढतील. येस. कुठून आहात तुम्ही? मी नवी मुंबई मधून करते मॅम. ऐरोली, नवी मुंबई. ओके. थँक्यू. येस. एंजल नंबर दिसला 444. छान. सुरुवात करूया. आता आज आपण आहे ना मनाच्या अवस्था समजून घेणार आहोत. ठीक आहे? मनाच्या काय काय अवस्था असतात, कशा असतात, त्या कशा वर्क करतात, कसा त्याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर होत असतो. रेकीला जर कनेक्ट व्हायचं असेल, तर मन म्हणजे माइंड पॉवर समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे? त्याच्याशिवाय आपण रेकी स्वतःला पण घेऊ शकत नाही, इतरांना पण देऊ शकत नाही आणि ती आपल्यासाठी कामच नाही करू शकत. ठीक आहे? तर मनाच्या अवस्था आहेत 3. एक आहे कॉन्शियस माइंड, एक आहे सबकॉन्शियस माइंड आणि एक आहे सुपर कॉन्शियस माइंड. ठीक आहे? मग आता पहिलं जे मन आहे ते आहे कॉन्शियस माइंड म्हणजे जागरूक अवस्था. आत्ता आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत, मी किंवा तुम्ही, आत्ता आपण आहोत कॉन्शियस माइंड. आता हे जे कॉन्शियस माइंड आहे, याचं काम काय आहे, हे कसं काम करतं, तर मी आत्ता काहीतरी बोलते. मी बोलत असताना माझे शब्द तुमच्या कानापर्यंत येत आहेत. माझी हालचाल, हातांची, हावभाव, माझी बॉडी लँग्वेज हे तुम्ही डोळ्याने बघतायत.
आणि ते तुम्ही फील करू शकतात, ते तुम्ही समजून घेऊ शकतात. तुम्ही बुद्धीचा तिथे वापर करतात त्यावेळेला. ॲट दी सेम टाइम तुमच्या घरात बॅकग्राऊंडला जर काहीही आवाज झाला, तर तो सुद्धा तुम्हाला ऐकू येतोय. तुम्हाला आवाज दिला किंवा काही झालं तर. किंवा जर तुम्हाला तिथे वातावरणामध्ये काही बदल जाणवला, थंड, गरम, तर तो सुद्धा तुम्हाला लक्षात येणार आहे लगेच स्पर्शाच्या माध्यमातून. किंवा काही सुगंध, दुर्गंध आला तुमच्या तिथे बॅकग्राऊंडला, तर तो पण तुम्हाला आत्ता कळणार आहे लगेच. जरी तुम्ही माझं बोलणं ऐकतायत, माझ्याकडे बघतायत आणि समजून घेतायत तरी सुद्धा. म्हणजे 5 जे सेन्सेस आहेत, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय जे आपले आहेत, तर ह्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आत्ता आपण जे ज्ञान घेत आहोत, फक्त जिज्ञासा गुरुकुलमच्या लाईव्ह क्लासमधून नाही, तर आपल्या सभोवती सुद्धा जे आपल्याला फील होतंय, जे जाणवतोय, सुगंध, दुर्गंध, थंड, गरम, आवाज ऐकू येतोय, हे पण शेवटी ज्ञान आहे. माहिती घेतोय आपण. ज्ञान म्हणण्यापेक्षा आपण म्हणू माहिती. तर ही पण माहिती घेतोय आणि आत्ता हा क्लासमध्ये जे सांगितलं जातंय ते पण समजून घेत आहोत. कसं? 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून. ठीक आहे? मग ही जी काही प्रोसेस आहे, ही कुठे घडते? तर कॉन्शियस लेव्हलला. आत्ता आपण आहोत जागरूक अवस्थेमध्ये, कॉन्शियस लेव्हलला. तर 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपण समोरासमोर बसून जे विचारांची देवाणघेवाण करत आहोत, जे समजून घेत आहोत, निसर्गामधलं जे समजून घेत आहोत, तर हे सगळं आहे कॉन्शियस म्हणजे जागरूक अवस्था मनाची पहिली. ही किती टक्के आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकते? तर 10%. 100% एकूण आपण म्हणतो. सगळा भाग किती आहे? गोळाबेरीज 100 आहे. 100 पैकी 10% भाग किंवा जबाबदारी आपल्या आयुष्याची कुणाकडे आहे? तर कॉन्शियसकडे आहे. ठीक आहे? मग तिथून पुढे आहे सबकॉन्शियस माइंड. दुसऱ्या नंबरला आहे सबकॉन्शियस माइंड. म्हणजे ह्या कॉन्शियसच्या आतमध्ये, जागरूकतेच्या आतमध्ये. म्हणजे काय? आत्ता तुम्ही इथे बसलेले आहात. 5 ज्ञानेंद्रियांनी तुम्ही हे सगळं आजूबाजूचं, नाकाने पण तुमचं नाकाचं काम चालू आहे, तुमचं त्वचेचं काम चालू आहे, तुमचं डोळ्यांचं चालू आहे, कानाचं चालू आहे, मेंदू मी काय बोलते ते समजून घेतोय किंवा माझी हालचाल किंवा हावभाव किंवा शब्द ते ऐकून घेतोय. हे सगळं सुरू असताना बॅक ऑफ द माइंड कुणाचं तरी असेल. अरे बापरे, 6 वाजेला मुलाला घ्यायला जायचंय, त्याची ट्युशन सुटणार आहे. रात्री आमची आहो येणार आहे आणि आज त्यांनी ही भाजी करायला सांगितली, पण मला बाजारात जाऊन ती आणायची, मी कधी जाऊ? सकाळच्या डब्याला मी काय करू? उद्या ऑफिसमध्ये माझं हे काम आहे, उद्या संक्रांत आहे, तिच्याकडे हळदी कुंकू आहे. कुणाकुणाला अशा प्रकारचे विचार बॅक ऑफ द माइंड चालू आहेत का? म्हणजे इथे आपण हे सगळं सुरू असून सुद्धा बॅक ऑफ द माइंड, अरे उद्या 14 तारीख आहे, मग याचं हे बिल पे करायचंय, म्हणजे रॅन्डम काहीही विचार. हे जे बॅक ऑफ द माइंड सुरू आहे, ती आहे मनाची सबकॉन्शियस लेवल किंवा अवस्था, म्हणजे अवचेतन मन. काय म्हणतात त्याला? अवचेतन मन किंवा सबकॉन्शियस, जो आपल्या आयुष्यावर किती टक्के प्रभाव टाकतो? 90. आपल्या आयुष्यावर कॉन्शियस पहिलं माइंड, चेतन मन किंवा जागरूक मन, ते 10% प्रभाव टाकतं. म्हणजे आत्ता तुम्ही ज्या अवस्थेत आहात, तुमच्या आयुष्यावर त्याचा 10% प्रभाव घडतो आणि सबकॉन्शियसचा किती? 90%. ठीक आहे? मग रेखी असेल किंवा कुठलाही अभ्यास असेल, मेडिटेशन असेल, हिलिंग मॉडॅलिटीज असेल, तर तिथे काय सांगितलं जातं की तुम्ही तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह करा. सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह करून आपलं आयुष्याची जडणघडण आपण केली पाहिजे. ओके? मग आता का करायचंय सबकॉन्शियसचं? तर कॉन्शियस जे पहिलं मन आहे, कॉन्शियस, त्याचं काम काय आहे की मला आत्ता जी माहिती मिळते, ही माहिती दुसरं जे आहे सबकॉन्शियस त्याच्याकडे पाठवायची. लगेच प्रत्येक क्षणाला. जो शब्द आला तो सबकॉन्शियसला पाठवायचा, जो शब्द आला तो सबकॉन्शियसला पाठवायचा, जो सुगंध आला, जो दुर्गंध आला, जे गार वाटलं, गरम वाटलं, जे डोळ्यांनी पाहिलं, जे फील केलं, इच अँड एव्हरीथिंग, अगदी सूक्ष्म गोष्टी आत्ता मला ज्या मिळतायत जागरूक अवस्थेत, त्या लगेचच्या लगेच आतमध्ये सबकॉन्शियसकडे ट्रान्सफर करायच्या. हे काम कुणाचं आहे?
चेतन मनाचं, कॉन्शियस मनाचं, जे आत्ता आहे. म्हणजे आत्ता तुमचं मन काय करतंय, कॉन्शियस हे शब्द घेतंय आणि लगेच पुढे पाठवतंय, लगेच पुढे पाठवतंय. आणि ते पुढे गेलं की मी आता जे बोलते किंवा तुम्ही जे बघतायत, ऐकतायत, फील करतायत, त्याचं चित्र त्याचं चित्र स्वरूप सबकॉन्शियसवर तयार होतं. आपण जे ज्ञान माहिती आता घेतोय ते लगेच सबकॉन्शियसला जातं आणि त्या सबकॉन्शियसवर त्याचं आकृती तयार होते, चित्र स्वरूप तयार होतं. आणि हे तयार झालेलं चित्र, ही तयार झालेली आकृती ऍक्च्युअल आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणायची ती परिस्थिती, हे काम, ही जबाबदारी सबकॉन्शियसची आहे. म्हणजे काय, जर तुम्ही म्हणत असाल की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही, लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन काम करत नाही, तर ते का काम करत नाही, तर त्याचं कारण असं आहे की ते आपण कॉन्शियसली करतो. कॉन्शियसचं काम काय, लॉजिक, रिझनिंग, हे का असंय, हे असं करायचंय का, तिकडे जायचंय का, म्हणजे हे जे कॉन्शियस लेवलला विचार असतात, लॉजिकल असतं. तर हे काम कोणाचं आहे, कॉन्शियसचं आहे. तिथे कुठलेच लॉ काम करत नाही. तर तुमचे लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन असेल, किंवा मी देवासमोर एक नवस बोलले, किंवा मी मनातल्या मनात एक इच्छा बोलले आणि ती पूर्ण व्हावी अशी जर इच्छा असेल, तर ती जबाबदारी कुणाकडे आहे, तर सबकॉन्शियसकडे आहे. मी डे 1-2 ला तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही जर लॉजिकली इथे बसत असाल तर तुम्हाला 0 रिझल्ट मिळणार आहे, आउटपुट काहीच मिळणार नाही, कारण ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे. तर इथे काम कुणाचं आहे, सबकॉन्शियसचं आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंड जे बघेल, जे ऐकेल, त्याचं चित्रस्वरूप तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसणार आहे. मॅजिक कोण घडवून आणणार आहे, सबकॉन्शियस माइंड. मग आता सबकॉन्शियस माइंडला कसं ऍक्टिव्हेट करायचं हेच आपल्याला रेखी शिकवते. मग एकदा का सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह झालं की त्याला आपण जाणीवपूर्वक तशा सूचना देत जातो आणि तसं 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 आपल्या आयुष्यात घडत जातं. ठीक आहे. मग आता सबकॉन्शियसचं काम काय आहे, कॉन्शियस कडून मिळालेल्या माहितीचं काय तयार होतंय तिथे, चित्र स्वरूप, आकृती स्वरूप. मग मी जर असं म्हटलं, वाव, माझं आयुष्य किती सुंदर आहे, पण हे एकच दिवस म्हणून चालत नाही. कॉन्शियस माइंड किती टक्के काम करते, फक्त 10. मग मी एकच दिवस म्हटलं, वा, माझं आयुष्य किती सुंदर आहे, मी किती लकी आहे, नाही, हे तुम्हाला कमीत कमी 90 दिवस म्हणावं लागतं. किती, कमीत कमी 90 दिवस रेग्युलर, कंटिन्युअस, कन्सिस्टंट, कॉन्शियसली, जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक हे म्हणावं लागतं, वाव, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. असं ज्या वेळेला तुम्ही जाणीवपूर्वक रोज म्हणणार आणि त्याच्यात इमोशन्स हव्या, सगळ्यात महत्वाचं काय आहे, तिथे तुमच्या इमोशन्स हव्या. कारण सबकॉन्शियसला किंवा ब्रह्मांडाला किंवा परमेश्वराला शब्द कळत नाहीत. आय लव्ह यू काहीच अर्थ नाही, आय हेट यू काहीच अर्थ नाही, पण त्याला जोडून जी भावना आहे, जी इमोशन आहे, तर ती इमोशन देवाला कळते, गुरुला कळते, ब्रह्मांडाला कळते, सबकॉन्शियसला कळते. ठीक आहे. तर तुमचे शब्द आणि तुमचे भाव, तुमच्या इमोशन्स आणि तुमचं वर्डिंग हे तंतोतंत मॅच झालं पाहिजे. हा, मी छान आहे, मी स्वस्त आहे, मस्त, जबरदस्त आहे, आणि आतून काहीच नाही, कधीच ती विश तुमची फुलफिल होणार नाहीये. त्या बॉडी लँग्वेज मध्ये, तुमच्या त्या मूळ स्वभावामध्ये तो भाव उतरला पाहिजे. त्या शब्दांचा जो भाव आहे ना, तो सगळा मुरला पाहिजे, भिनला पाहिजे, उतरला पाहिजे. त्यावेळेला ती इच्छा लगेच तुमची पूर्ण होते. आता लगेच म्हणजे असं नका मला फोन मेसेज करू की मी तर असं पूर्ण इमोशनली कनेक्ट झाली आणि आमचं तर लगेच पूर्ण नाही झालं, है ना. तर तुमचं प्रारब्ध आणि तुम्ही, मी एक फक्त मार्गदर्शक आहे. ठीक आहे. बाकी तुमचं तुम्ही बघायचंय. जरी तुमच्या इमोशन्स आहे, पण कर्म चुकणार आहे का, प्रारब्ध चुकणार आहे का, नाही. हा, पण त्या कर्मातून, त्या प्रारब्धातून जे त्रास देत आहेत, जे अडथळे देत आहेत, जे पूर्वजन्मीचे चुकीचे कर्म आहेत, तर त्यातनं मात्र लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर एकी तुम्हाला हेल्प करू शकते. ठीक आहे. येतंय लक्षात कॉन्शियस माइंड काय आहे, सबकॉन्शियस माइंड काय ते.
आता हे क्लिअर आहे की शब्द आणि भाव एकच हवे, इमोशन्स आणि वर्ड्स तुमचे एकच हवे जर तुम्हाला विश मॅनिफेस्ट करायची असेल तर. कारण कॉन्शियसली जी इमोशन देऊ रोज 90 दिवस, ठीक आहे, तर त्याचं चित्रस्वरूप सबकॉन्शियसवर उमटतं आणि सबकॉन्शियस हा एक नोकर आहे, एक रोबोट आहे. कसा नोकर? सांग काम्या, जेवढं सांगितलं तेवढंच, ही काडी उचलून इथे ठेव, बस. रोबोट काय करतो? त्याला जेवढं आणि जे सांगितलं तेवढंच करतो. त्याचं डोकं लावतो का तो? नाही. मग सबकॉन्शियस माइंड तसंच आहे की जे चित्र मला मिळालंय ते चांगलं आहे की वाईट ह्या व्यक्तीसाठी मला माहित नाही. हा व्यक्ती म्हणजे कोण? आपण स्वतः. म्हणजे माझं सबकॉन्शियस माइंड काय म्हणेल, प्रियासाठी ही गोष्ट चांगली आहे की वाईट मला माहित नाही. माझं काम आहे ते चित्र तिच्या आयुष्यात तिला दाखवायचं. मग मी जर सतत निगेटिव्ह विचार केला तर तेच चित्र तयार होईल आणि माझ्या आयुष्यात तीच घटना घडेल. थोडंसं शांत बसा, स्वतःचं आयुष्य बघा की तुमच्या सोबत छान 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 कधी कधी झालंय, वाईट 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 कधी कधी झालंय. तर तुमचा तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला नक्की लक्षात येईल की ज्या वेळेला तुमची एनर्जी डाऊन होती, ज्या वेळेला सतत तुम्हाला भीती वाटत होती, अनामिक असेल किंवा काहीतरी चुकीचं केलंय म्हणून असेल, ज्या ज्या वेळेला तुम्हाला खूप निगेटिव्ह थॉट्स येत होते, तर त्या वेळेला तुमच्या आयुष्यात तशा निगेटिव्ह घटना घडलेल्या आहेत. जरी तुम्ही असं म्हटलं ना, अरे मला ना उद्या सकाळी गावाला जायचं, पण काय माहिती त्या रस्त्याला ना खूप ट्रॅफिक असतो आणि इतके सिग्नल असतात ना, काय माहिती माझं कसं होईल. तुम्हाला ट्रॅफिक आणि सिग्नल लागून उशीर होणारच आहे. पण तुम्ही शांत राहा, दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा, उद्या सकाळी ना मी अशी पोहोचेल ना वेळेच्या अर्धा तास आधी. बरोबर वेळेच्या अर्धा तास आधी तुम्ही पोहोचलेला असाल. फुल गॅरंटी. तर आपल्याला काय करावं लागतं, ते जे अफर्मेशन्स तुम्हाला दिलेले आहे 42 त्या प्लेलिस्टमध्ये, तर ती जाणीवपूर्वक बोलली जाणारी पॉझिटिव्ह वाक्य आहे वर्तमान काळात. तर त्यातलं रोज एक अफर्मेशन घ्यायचं आणि एक वही करायची. तुम्हाला प्लेन पानांची वही करायला लावली आहे, तर तिथे ते अफर्मेशन तुम्हाला लिहायचे आहेत. एकच अफर्मेशन एका खाली एक जसंच्या तसं 21 वेळेला उठल्या उठल्या लिहायचंय. डोळे उघडले की लगेच पहिल्या 5 मिनिटात ते काम झालं पाहिजे. रात्री पण झोपताना, आता बस फुल झोप येते, आता काहीच सुधरत नाही, आता मला जर 5-10 मिनिटांनी कोणी असं हलवलं तरी मला जाग येणार नाही, गाढ झोपेत मी जाणार आहे. तर जेव्हा आपण सगळं बंद करून झोपायला जातो तर ती वेळ असते, त्यावेळेला आपल्याला हे लिहायचंय. ठीक आहे, ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत काय आहे की एका जागेवर शांत बसा, स्वतःच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा, शांत होऊन जा आणि ते जे वाक्य आहे ते मनातल्या मनात मनातल्या मनात मनातल्या मनात रिपीट करत राहा. आणि ते वाक्य कसं रिपीट करायचंय किंवा कसं लिहायचंय? विथ इमोशन्स. आय एम ग्रेट. तर ती फिलिंग आली पाहिजे. येस, आय एम ग्रेट, आय एम लकी, आय एम फॅन्टास्टिक. ती फिलिंग त्या शब्दासोबत जोडली गेली पाहिजे. एक पद्धत सांगितली लिखाणाची. दुसरी पद्धत सांगितली की शांत बसायचं, श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं, शांत होऊन जायचं आणि ते वाक्य मनातल्या मनात रिपीट करायचं. आता किती वेळेला करायचं आणि किती वेळ करायचं असा जर तुमचा प्रश्न असेल, तो गई भैंस पाणी में. कारण तिथे लॉजिक आलं. मग तुम्ही काउंटिंग करताल, म्हणजे काउंटिंग मध्ये आपण जाऊ 1 2 3 मोजण्यात. इमोशन राहतील का त्याच्यात? नाही. मग तुम्हाला फील होईल की मी किती वेळ बसायचंय आणि एक स्टेज अशी आहे की झालं माझं बोलून, आता मी उठू शकते, मला उठायचंय, आता मला डोळे उघडायचे. स्वतःचा कम्फर्ट बघायचा आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आत्मा वेगळा आहे, प्रत्येक आत्मा वेगळा आहे. कुणाचं ध्यान कधी लागेल आणि किती वेळपर्यंत लागेल हे आपण नाही ठरवू शकत, है ना. तर तुम्हाला शांत होऊन ती वाक्य रिपीट करायचंय. रिपीट करताना इमोशनची जोड द्यायची आणि इमोशनची जोड दिली की आपोआप ते चित्र युनिव्हर्सकडे जाणार आहे आणि पुढच्या काही दिवसात तुमच्या प्रारब्धानुसार ते ऍक्च्युअल तुमच्या आयुष्यात ती घटना घडणार आहे. ठीक आहे, येतंय, क्लिअर होतंय सगळ्या गोष्टी?
मग हे काय झालं, अफर्मेशन विथ व्हिज्युअलायझेशन विथ मेडिटेशन. ठीक आहे. अजून एक काय करू शकतात, तुम्हाला मनातल्या मनात किंवा तोंडाने मोठ्याने बोलायचं नसेल, पूर्ण शांत राहायचं असेल, तर तुम्ही ते अफर्मेशन मोबाईलमध्ये रेकॉर्ड करू शकतात. 108 वेळेला, 11 वेळेला, 21 वेळेला, व्हॉट एव्हर. ते रिपीट म्हणजे रेकॉर्ड करून ठेवा आणि बसा डोळे मिटून शांत एका जागेवर आणि ते सुरू करून द्या. ठीक आहे. तुम्ही फक्त ऐकत राहा, ऐकत राहा, ऐकत राहा, ऐकत राहा. कारण कॉन्शियसचं काय काम आहे, की सतत 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 सेम काम तुम्हाला रिपीट करायचंय, कंटिन्यू, कन्सिस्टंट, डेली बेसिसवर, कुठल्याही अडथळ्याशिवाय. ज्या वेळेला तुम्ही ते कंटिन्यू करतात ना, त्यावेळेला तसं चित्र तिकडे पुढे जातं. मग सबकॉन्शियस काय म्हणतो, अरे ही गोष्ट रोजच येते माझ्याकडे, अरे ही गोष्ट रोजच येते माझ्याकडे, म्हणजे बहुतेक आहे ना ही गोष्ट महत्वाची असेल. मग तो पटकन त्याच्यावर काम करतो. मग ती गोष्ट पहिले तुमची मॅनिफेस्ट होते. मग प्रायोरिटी तुम्हाला ठरवायची, की मला समाधान हवंय पहिलं, की मला पैसा हवाय पहिला. जर तुम्ही पैसा मागितला तर तुम्हाला कितीही मिळेल, पण समाधान कधीच मिळणार नाही. पण तुम्ही जर पहिलं समाधान मागितलं, तर पैसा मिळाला नाही मिळाला तरी तुम्ही सुखी असाल. ते आपोआप कर्ज फिटतील, आपोआप प्रमोशन होतील, आपोआप सगळ्या गोष्टी होतील. तर थोडंसं शहाणं व्हा, थोडंसं मोठं व्हा, आधी समाधान मागून घ्या. बाकी चॉईस तुमचा आहे, तुम्हाला आधी काय मागायचंय, पण बाय एक्सपिरियन्स मी सांगते, आधी समाधान मागा, बाकीच्या गोष्टी आपोआप होतील. ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय सांगितलंय, की म्हणजे ज्या भौतिक सुखाच्या गोष्टीत ना, त्या अशा मागू नका. मागितल्याने कधीच भेटणार नाहीत त्या, कधीच भेटणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही शांत आणि समाधानी होत नाही ना, तोपर्यंत काहीच नाही होऊ शकत. ठीक आहे. थोडंसं पुढे जाऊया. तुमच्यापैकी कोण कोण डेली सिरियल्स बघतं किंवा रील्स बघतात किंवा पिक्चर्स बघतात? कुणाकुणाच्या घरात बघितले जातात? बघतात. हसबंड बघतात. ओके. कुठली सिरियल बघतात? नाही, ते पिक्चर बघतात. पिक्चर बघतात. ओके. अजून? मयुरी ताई. मुलगा पाठ ओके. मूवीज आणि कोण बनेगा करोडपती असे जनरल नॉलेजचे पाहिले जातात. ओके. मराठी सिरियल पण पाहतो आम्ही. ओके. आता बघा, मी एक गाणं म्हणते, ते आठवतं का तुम्हाला? बघा. झुक 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 आगी न गाडी. आठवलं सगळ्यांना? आत्ता त्याचा अभ्यास केलाय का तुम्ही? नाही. तुमच्या लहानपणी बालवाडी त्यावेळेला तुम्ही शिकलेले आहात. पण त्यावेळेला शिकताना हे गाणं कसं होतं, किंवा ए फॉर ऍपल, ए फॉर ऍपल असं आजकालच्या मुलांना शिकवतात. पण ते आपण कितीही म्हातारे झालो तरी आपल्याला ते क्विक आठवतं. किंवा दोनाचा पाडा, बेक बे, बेदुने चार, लगेच आठवतं की नाही आपल्याला? कारण त्यावेळेला आपण कसे होतो, तर 100% तिथे प्रेझेंट होतो, इमोशनली पण ते शिकत असताना. आणि एक त्याला छान चाल होती. आणि ती सेम गोष्ट आपण कितीतरी महिने किंवा बालवाडीचे ते 4 वर्ष रिपीट केलेली होती, रिपीट केलेली होती, रिपीट केलेली होती, रिपीट केलेली होती, कंटिन्युअस आणि कन्सिस्टंट. बरोबर आहे? मग हे कुठे गेलंय? ते सगळं सबकॉन्शियसवर गेलेलं आहे. बरोबर आहे? म्हणून ते आपल्याला कधीही झोपेत असलो, कितीही गाढ झोपेत, तरी बेक बे, बेदुने चार, बेत्रिक 6 असंच म्हणणार आहोत आपण. बरोबर आहे? ज्या वेळेला आपण मूव्हीज बघितलेले आहेत, कुठलेही थिएटरमध्ये असेल, घरच्या टीव्हीवर असेल, हा, तर मला सांगा, हम आपके है कौन ह्या पिक्चरची स्टोरी काय आहे? किंवा माहेरची साडी ह्या पिक्चरची स्टोरी काय आहे? म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर माहिती. आजकालच्या नवीन जनरेशनचे असेल तर नवीन कोणी नाही, सगळे माझ्यासारखे किंवा माझ्यापेक्षा मोठे, त्याच्यामुळे हम आपके है कौन हा पिक्चर तुम्हाला माहितीच असेल. बरोबर? आता मी हम आपके है कौन हे नाव उच्चारल्याबरोबर अशी पूर्ण पिक्चरची स्टोरी कुणाकुणाच्या माइंडमध्ये आली? प्रत्येकाच्या. कोण हिरो आहे, कोण हिरोईन आहे, काय सीन आहे, काय काय गाणे आहेत आणि ड्रेसेस त्यांचे काय काय होते, सगळं आलं. हे का आलं?
कारण आपण तिथे असं इमोशनल इन्व्हॉल्व झालेलो होतो. आत्ता काल परवा आज सकाळी पाहिलाय का? नाही. पण मला सांगा, परवा सकाळी काय भाजी केली होती? किती सेकंद लागले? किती वेळ लागतोय आठवायला? आणि हम आपके कोण पिक्चर किती तासाचा होता? सगळे कोण कोण ऍक्टर आहे, त्यांचे रिअल नावं काय आहेत आणि पिक्चर मधली नावं काय आहेत आणि सगळे डायलॉग सगळं आपल्याला आठवलं. काय आठवलं? मुलांना अभ्यास का नाही आठवत? हेच आहे. तुम्हाला परवा सकाळी काय भाजी केली हे का नाही आठवत? कारण ते आपण एक काम म्हणून करतोय, कर्तव्य जबाबदारी म्हणून करतोय. हे माझं आहे, माझा नवरा आहे, माझी मुलं आहे, माझं घर आहे आणि त्यांच्यासाठी म्हणजे आपण म्हणतो की हे माझं आहे. पण प्रामाणिकपणा नाही आपल्यात. इमोशनल ती इन्व्हॉल्वमेंट ज्या लेव्हलला पाहिजे, वार्मथ जी पाहिजे ना, ती नाहीये. ओके. तर सबकॉन्शियस माइंडला किंवा मॅनिफेस्टेशनला काय हवंय तुमच्याकडून? इमोशनल कनेक्शन हवंय त्या वाक्याबद्दलचं किंवा जी घटना तुम्हाला तुमच्या आयुष्यात किंवा जी इच्छा तुम्हाला तुमच्या आयुष्यात पूर्ण करायची आहे, तर तिच्या सोबतचं इमोशनल कनेक्शन हवंय ते अफर्मेशन्स तुम्ही करत असताना. ठीक आहे. तर आता हे जे सगळं मी विचारलं तुम्हाला, अजून थोडंसं पुढे जाऊया. तुम्ही ज्या पण सिरियल्स बघतात, मूव्हीज बघतात, ठीक आहे, तर थोडासा विचार करा आणि बघा स्वतःच्या घरात किंवा इतर तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या घरात, रिलेटिव्ह, फ्रेंड, सोसायटीमध्ये जे सीन टीव्ही सिरियल मध्ये तुम्ही बघतात ना, ते सगळे सीन आपल्या आयुष्यात घडायला लागलेत, स्वतःच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या. हो की नाही? होतंय का असं? जे सीन आपण बघतोय ना काल्पनिक विश्वामध्ये, असं इतकं आपण इमोशनल होऊन जातो, इतका ते सस्पेन्स दाखवतात. आता उद्या काय, आता उद्या काय, आता उद्या काय. सासू सुनांचे वाद आहे, नणंद भाऊजाईचे आहे, देराण्या जेठाण्यांचे आहे, दोघात तिसरा आहे, भरपूर अशाच टाईपचे आहे. मर्डर आहे, रेप आहे, चोरी आहे, लुटमार आहे. काय याच्या पलीकडे काय? काही नाहीये. हेच आहे. कुठलीही सिरियल घ्या, कुठलाही मूव्ही घ्या. मग होतं काय, आपण ज्या वेळेला डेली एपिसोड त्यांचा बघतोय, डेली कॉन्शियसली हा सगळा डेटा घेतोय, तो इथे जातोय, डेली घेतोय, इथे जातोय, कुठे जातोय? सबकॉन्शियसला. आणि प्रोसेस काय आहे, जो डेटा मिळाला त्याचं चित्र काढायचं, सबकॉन्शियसला पाठवायचं, जो डेटा मिळाला त्याचं चित्र काढायचं, सबकॉन्शियसला पाठवायचं. आणि हे सगळं बघत असताना आपण काय असतो, इमोशनली इन्व्हॉल्व असतो 100% जास्त. म्हणून तर आता हम आपके कोणचं सगळं आठवलं. खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट असते. मग आपण स्वयंपाक करतोय किचन मध्ये आणि सगळं कान सगळं 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 कुठे आहे आपलं? ती जी सिरियल सुरू आहे तिकडे. संध्याकाळ झाली की टीव्ही लावायचा, स्वयंपाक करायचा. दुपारचं टीव्ही लावायचं, स्वयंपाक करायचा किंवा मोबाईल एपिसोड मिस झाला तर मोबाईलवर, युट्यूबवर अजून काय काय त्यावर जाऊन बघायचा. आणि हा सगळा डेटा मिळालाय, त्याचं चित्र इथे तयार झालंय आणि पुढच्या काही महिन्यात, पुढच्या काही वर्षात, पुढच्या काही दिवसात तो सेम सीन आपल्या आयुष्यात घडलेला असतो. स्वतःला विचारा, मला नाही सांगितलं तरी चालेल. किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्हाला हे दिसेल, फेसबुकवर काही ग्रुप्स आहेत महिलांचे, तर त्या ग्रुपवर रोजच्या ह्याच पोस्ट असतात. इतक्या पीडित आणि इतक्या दुःखाने महिला आहेत ना तिथे, अशाच पोस्ट टाकतात, नाव स्वतःचं हाईड करून, की असं असं सीन माझ्या आयुष्यात चालू आहे. अरे थांबवा ना ते बघणं, थांबवा ना तसं वाचणं, थांबवा ना तसं ऐकणं. तर आजपासून तुम्हाला जर स्वतःच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल हवे असतील, मूव्ह ऑन करायचं असेल, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील, तर एक उपवास आजपासून करायचा आहे. बाकीचं चतुर्थी, एकादशी, सोमवार करा नका करू मला माहित नाही, पण एक उपवास काय करावा लागणार आहे तुम्हाला लिहून घ्या. हे डेली एपिसोड पाहणं बंद करायचंय सिरियल्स, बरोबर. दुसरी गोष्ट, कुठल्याही गॉसिप मध्ये सहभागी व्हायचं नाहीये. म्हणजे जर 2-4 मैत्रिणी जी अब्सेंट आहे तिच्याबद्दल काहीतरी करत असेल, होतं का तुमच्या ग्रुपमध्ये असं? मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या, समजा 4 मैत्रिणी एकत्र आल्या, 6 जणींचा ग्रुप आहे, ज्या 2 अब्सेंट आहे त्यांची चर्चा त्या दिवशी होणार. दुसऱ्या दिवशी
ह्या 2 आज अब्सेंट आहे, त्या 2 आलेल्या आहे. मग आता यांचीच चर्चा रंगणार. ज्यातल्या 2 उरलेल्या आहेत त्या सांगणार, "अगं तू काल नव्हती ना, ती अशी म्हणाली तुझ्याबद्दल." आहे का हा सीन प्रत्येकाच्या आयुष्यात? ते नातेवाईक असतील, कुणी असतील किंवा मग फोनवर, "अगं तू आज भेटली नाही, आज असं-असं बोलणं झालं." बरोबर आहे? मग ह्या गॉसिपमध्ये सहभागी होणं 0% झालं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडून कुणाबद्दल काहीच नाही निघालं पाहिजे आणि कोणी जर बोलत असेल, तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मी हे ऐकू शकत नाही, कारण माझा उपवास सुरू आहे. असं म्हणून तिथून उठून निघून जायचंय. येस, तुमच्यात हिंमत असेल तर त्यांना स्टॉप करा, की आजपासून हे बंद म्हणा आपल्या ग्रुपमध्ये. कुणाबद्दल वाईट एक शब्द बोलायचा नाही. हिंमत असेल तर हे करायचं, हिंमत नसेल तर म्हणायचं, "मला ना खूप अर्जंट काम आठवलंय, मी जरा जाऊन येते पटकन." आणि तिथून उठून निघून जायचं. हां, तर बोलायचं पण नाहीये, ऐकायचं पण नाहीये आणि बघायचं पण नाही ह्या निगेटिव्ह गोष्टी चुकीच्या. ठीक आहे? अजून काय करता येईल? अफर्मेशन जाणीवपूर्वक करायचे. ठीक आहे? तर हा जर तुम्ही उपवास सुरू केला तर पुढच्या आठवड्याभरात गॅरंटी आहे की तुमचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतील किंवा इच्छा पूर्ण झालेल्या असतील. कारण सबकॉन्शियसला कसं चित्र जातंय मग? ऍक्च्युअल जे हवंय ते. नाहीतर आपण काय करतो, काही झालं, सकाळचे डबे गेले, नवरे पोरं शाळेमध्ये गेले, की लगेच आपला मोबाईल घ्यायचा, आईला फोन कर, मैत्रिणीला फोन कर, हिला कर, तिला कर आणि प्रत्येकीला तीच गोष्ट रिपीट सांगायची. काय झालं आज? दोघांचं कशावरून वाजलं? किंवा कोण काय म्हणाली, मग हिला पण कळवायचं, तिला पण कळवायचं. किंवा ते व्हॉट्सअप चॅट किंवा अजून एक सगळ्यांचा आवडीचा विषय. कुठला आहे? इन्स्टाला पोस्ट टाकायची, रील टाकायची किंवा किंवा व्हॉट्सअपला स्टेटस टाकायचे. ठीक आहे, रील्स टाकत नसाल पण व्हॉट्सअपला स्टेटस टाकतात आणि ते असे स्टेटस टाकतात टोमणे टाईप, आणि ज्याला टाकलाय त्याने तो रीड केला की नाही ते बघत बसायचं. कोण कोण करतं असं? मयुरी ताई, किती वेळ जातो त्याच्यात आपला? कधी 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 ते खूप कधी वेळ कधी पण जातो. काय करायचंय? म्हणजे नॉट अ सिंगल वर्ड आपल्या एनर्जी मधून, आता पुढे जातोय आपण तर तुम्हाला एनर्जी कळेल. ओके, एनर्जी कशी काम करते. आता तर झालंय क्लिअर की आपल्यासोबत निगेटिव्ह का होते, कारण कॉन्शियस सबकॉन्शियसचं रिलेशन. ठीक आहे? तर आपण काय करतो, मोस्ट ऑफ द मी लेडीज बघते, असे असे सिलेक्टिव्ह बरोबर इतके भारी भारी टोमणे त्यांना मिळतात पण कुठून? स्टोरीज, डायलॉग, ते शॉर्ट व्हिडिओज मिळतात पण कुठून त्यांना? असे टाकतात, मग स्वतःची दुःखभरी कहाणी ते जगाला सांगतात. म्हणजे स्वतःलाच ते ओपन करतात पूर्ण दुनिया पुढे. त्यांना हे कळत नाही की कोण 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 बघतंय, कोण कोण काय विचार करेल आपल्याबद्दल, की काय चालू हिच्या लाईफमध्ये. म्हणजे समोरासमोर 1 to 1 ऍक्च्युअल आपली दुःखभरी कहाणी नाही सांगितली तरी ते टोमणे किंवा ते दुःखभरे स्टेटस असे असतात की समोरच्याला सगळं कळून जातं. बरोबर आहे? आणि प्रत्येकाला काय होतं, तिचं असं आहे, तिचं असं आहे. प्रत्येक जण हे म्हणतो. मग त्या प्रत्येकाची एनर्जी काम करते आणि तशी घटना आपल्यासोबत अजून 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 घडायला लागते. तर आजपासून कंपल्सरी असे टोमणे टाइप स्टेटस ठेवणं बंद करा. तेवढा जरी एक उपवास केला तर तुम्हाला जाणवेल तुमच्या आयुष्यात खूप बदल झाले. ठीक आहे? कारण काय होतं, त्याने तिने पाहिलं की नाही, हे पाहायला आपण जितक्या वेळेला जातो तितक्या वेळेला ते आपण वाचतो. होतं का असं? आणि जी लोक असे छान छान स्टेटस ठेवतात, फॉर एक्झाम्पल माझं स्टेटस जर तुम्ही आज पाहिलं असेल किंवा तुमच्यापैकी ह्या बॅचचे कोणाचेच नंबर, म्हणजे काय मला माहित नाही आता कोणाचे सेव्ह आहे, हा तुमचा आहे वाटतं मयुरीताई सेव्ह. तर मी पण तुमचे सगळ्यांचे नंबर आता सेव्ह करून घेते. तुम्ही पण तुमचं नाव जर मला कळवलेलं नसेल तर कळवा, आपण सेव्ह करून घेऊ. तर आज ज्या पद्धतीचे मी स्टेटस टाकलेले आहे, तर मी खरंच ती गोष्ट मानते, फॉलो करते, म्हणूनच आज या चेअरवर बसून आहे. बरोबर? पण असे पण खूप लोक माझ्या माहितीतले आहे की एक स्टेटस असं पॉझिटिव्ह टाकतात, दुसरं एकदम निगेटिव्ह टोमणा टाईप, परत एखादं चांगलं, मग स्वतःचे पर्सनल लाईफचे फोटो, परत एकदम निगेटिव्ह, असं एका वेळेला सगळं टाकतात. आणि जे असे उच्च उच्च पॉझिटिव्ह विचार टाकलेले असतात ना, नुसतं स्टेटसला टाकलेलं असतं, आयुष्यात त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. म्हणजे
ती जी शिकवण असते ना, त्या कोटमध्ये, त्या विचारामध्ये जी लिहिलेली शिकवण असते ना, त्या शिकवणीचा आणि त्या व्यक्तीने ती शिकवण आयुष्यात अंगीकारण्याचा, आत्मसात करण्याचा दूर दूरपर्यंत संबंध नसतो. असं होतं का? फॉर एक्झाम्पल भागवत सप्ताह, तिथे सगळेजण जातात, त्या कथा ऐकतात, पण त्याचा किती टक्के परिणाम आपल्या आयुष्यावर होतो, ते किती टक्के आपण आपल्या लाईफमध्ये अंमलात आणतो त्या गोष्टी, काय सांगाल तुम्ही मला? असंच काहीतरी शिकवतात ना तिथे, चांगल्याच गोष्टी शिकवतात ना. आपण काय करतो, फक्त त्या ऐकतो. तिथे भंडारा होतो, रोज जायचं सजून धजून छान छान साड्या घालून, त्या मंडपात बसायचं, किंवा ते शिवपुराण वगैरे असतात तिथे फक्त गर्दी करायची, एकमेकींबद्दल गॉसिप करायचं, सोबत जायचं यायचं, मज्जा करायची. पण ऍक्च्युली जे ते बाबा लोक आहेत किंवा जे पण कोणी लेडीज पण आहेत व्याख्यान करते अशा, तर ते जे शिकवण देतात त्या शिकवणीचा आणि आपला काही संबंध नसतो. आपण फक्त मजा मारून येतो, कृष्ण जन्म करतो, कृष्णाचं लग्न करतो, छान भंडारा करतो आणि तसंच घरी येतो. होतं का असं? होतं ना. पण तो क्लास आणि आपला क्लास, ते सत्संग किंवा ते भागवत किंवा ते व्याख्यान आणि आपला क्लास याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. इथे तुम्हाला प्रॅक्टिकली स्वतःवर काम करायचंय. तिथे जाऊन आपण ह्या कानाने ऐकतो आणि ह्या कानाने सोडून देतो. तिथे आपण इन्व्हॉल्व्ह झालेलेच नसतो. आणि सांगतो काय, बाहेर आमच्या कॉलनीत, आमच्या गावात, आमच्या समाजात भागवत सप्ताह सोहळा आहे, मोठमोठ्याने स्पीकर लावून, गावभर बॅनर लावून, सगळीकडे ऍडव्हर्टाईज, आम्ही स्पॉन्सर करतोय, अमकं आहे, फलाना आहे, ढिमका आहे, आणि हे सगळं करून आपली धार्मिकता दाखवतो आपण फक्त, आणि काहीच आपल्या आयुष्यात फरक पडलेला नसतो. तर तसं आपला हा क्लास नाही झाला पाहिजे. जो आज 5वा दिवस आहे किंवा पुढच्या अजून 2-4 जे काही दिवस आपले सेशन्स राहिले असतील, तर तुमच्या प्रत्येकीच्या आयुष्यात तो बदल घडलाच पाहिजे. म्हणजे हे माझं स्वप्न आहे, इच्छा आहे, खूप कळकळ आहे, खूप तळमळ आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही मला साथ दिली पाहिजे आणि स्वतःचं आयुष्य सुंदर करून घेतलं पाहिजे. तुमचं आयुष्य सुंदर होऊन माझा काही फायदा होणार आहे का? आपण एकमेकींना ओळखत पण नाही. पण माझी ही तळमळ आहे, तर तुम्ही ते केलं पाहिजे. ठीक आहे? तर स्वतःच्या आयुष्यात बदल घडवून आणा. असंच इकडून ऐकलं, इकडून सोडलं असं करू नका. ठीक आहे? तर आजपासून अशा पद्धतीचं बघणं, वाचणं, बोलणं बंद करा. जाणीवपूर्वक स्वयंपाक करताना आणि वाढताना तुमच्या मोबाईलवर, टेपवर, रेडिओवर चांगली गाणी लावा. स्वतः नामस्मरण करा, पण मनापासून करा. आजपर्यंत केलं तुम्ही. अजूनही रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही दिवाबत्ती करतात, रामरक्षा म्हणतात, गणपती स्तोत्र म्हणतात, शुभंकरोती करता, आरती म्हणतात, पण इथून असते ती, फक्त म्हणतात. बरोबर आहे की नाही? तर तिथे इन्व्हॉल्व्ह व्हा, ते मनापासून करा. किंवा असं सगळं न करता तुम्ही जर म्हटलं स्वयंपाक करताना, मी आज जे जेवण बनवते आहे, तर हे जेवण नसून हा प्रसाद आहे, आणि हा प्रसाद किंवा हे जेवण माझ्या घरच्यांनी खाल्ल्यानंतर त्यांचं मन आणि आत्मा शांत होणार आहे, म्हणजे त्यांना पॉझिटिव्ह वाटणार आहे, है ना? आणि त्यामुळे ते माझ्याशी खूप प्रेमाने वागत आणि बोलत आहेत, असं मनातल्या मनात म्हणत राहा. तर बघा, रिलेशनशिप हील करण्यासाठी कुठल्याही रेमेडीची गरज नाही पडणार. एक मिनिट. ठीक आहे? तर आजपासून जर तुम्ही स्वयंपाक करताना आणि तो स्वयंपाक वाढताना मनामध्ये हा विचार केला, किंवा परत स्पिरिच्युअल गाणं लावलं, तर तुम्हाला रिलेशनशिप हील करण्यासाठी दुसरं काहीच करावं लागणार नाही. स्पेशली त्या व्यक्तीबद्दल तुम्ही म्हणू शकता किंवा घरातल्या सगळ्या मेंबर बद्दल म्हणू शकता की हे जेवण हे लोक जेवल्यामुळे त्यांना माझ्याविषयी खूप खूप आदर वाटतोय, खूप खूप प्रेम वाटतंय, ते माझी खूप खूप काळजी घेतायत आणि आमचं रिलेशन हे खूप असं पीसफुल, हार्मनी असलेलं झालेलं आहे. ठीक आहे? असं म्हणायला सुरुवात करा. यस, बोला ताई, काय म्हणतात? तुम्ही काहीतरी म्हणत होतात ना भानू ताई?
हा तेच म्हणत होती की परत एकदा बोला की जेवताना काय म्हणायचं. ओके. आता बघा, मी जे तुम्हाला आता इथे सांगते ना, ह्या माझ्या इमोशन्स आहेत, ह्या माझ्या भावना आहे, हे माझी इच्छा आहे, की माझ्या घरात कसं वातावरण हवंय. ओके. तर सारखं बाहेर काउन्सिलिंगला जाऊन, धागेदोरे बांधून, पत्रिका पाहून काही होणार नाही. तर आपल्याला जे वाटतंय ते बोलायचंय. तुम्हाला काय वाटतंय तुमच्या घरात काय असावं? शांतता असावी वाटतंय का? मग म्हणा, हे जेवण जेवल्याने त्यांच्या मनाला शांतता लाभते. तिथे ऍड करा. ही चव पण त्यांना मनापासून आवडते. ठीक आहे? तर आपल्याला जे वाटतंय ते आपण तिथे मनापासून बोलणं महत्वाचं आहे. ओके? मग कॉन्शियस माइंड समजलं तुम्हाला? मनाची जागरूक अवस्था, त्याची प्रॅक्टिस केल्यामुळे सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतं. मनाची जागरूक अवस्था म्हणजे कॉन्शियस माइंडचा इफेक्ट ओन्ली 10% आहे, सबकॉन्शियसचा 90% आहे. तर सबकॉन्शियसला पॉझिटिव्हली ऍक्टिव्ह करायचंय, ट्रेन करायचंय. ठीक आहे. तिथून पुढे तिसरी अवस्था आहे सुपर कॉन्शियस माइंड. ओके. सुपर कॉन्शियस माइंड काय असतं माहितीये? डीप चाइल्डहुड मेमरीज, ट्रॉमा त्यात असतात किंवा पास्ट लाईफ असते. पास्ट लाईफ म्हणजे काय? आपला ह्या आयुष्यातला भूतकाळ किंवा मागच्या कुठल्याही जन्मातला भूतकाळ तिथे असतो. मग तो खूप सुखद पण असू शकतो, तो खूप दुःखद पण असू शकतो. ठीक आहे. तर असं होतं काही लोकांना अचानक आहे ना दचकायला होतं किंवा लहान बाळ पण खूप रडतात जास्त. कारण त्यांना मागच्या जन्मीचं त्यांचं दुःख आठवत असतं. जर त्यांनी सुसाईड केलेलं असेल किंवा खूप दुःख भोगून त्यांचा मृत्यू झालेला असेल, काही असू शकतं. मग आपण त्यांच्या पत्रिका पाहतो, त्यांना ह्या बाबाकडे ने, त्या बाबाकडे ने, त्यांना रक्षा लाव, त्यांना धागेदोरे बांध, आपण असं करतो. तर असं नाही की फक्त लहान बाळ, मोठेपणी पण अचानक आता ठीक आहे आपण चांगले आहोत आणि असं होतं की अचानक झोपेत दचकायला लागलो किंवा उंचावरून खाली पाहताना भीती वाटते, लाईट म्हणजे अंधाराची भीती वाटते किंवा एकटं कुठेतरी मार्केटला जायची भीती वाटते, व्हॉटएव्हर अशा ज्या गोष्टी आहेत ह्या कशामुळे होतात? तर डीप चाइल्डहुड किंवा पास्ट लाईफ ट्रॉमा म्हणजे ह्या जन्मीचा भूतकाळ किंवा मागच्या कुठल्याही जन्मीचा भूतकाळ किंवा या जन्मीचा लहानपण, तिथे ज्या वेळेला खूप दुःखद आणि शॉकिंग आपल्या सोबत होतो, आपण इमोशनली तिथे हादरलेले असतो, तर ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट कुठे होतो? तर आपल्या प्रेझेंट लाईफमध्ये होतो. तर हे आहे सुपर कॉन्शियस. ठीक आहे. या पद्धतीने आहे. तर मग तिथनं पण जर बाहेर पडायचं असेल तर हेच करावं लागतं. आत्ता जे काही आपण आहोत जागरूक अवस्थेमध्ये, तर तिथे योग्य गोष्टी, योग्य शब्द, योग्य इमोशन्स, योग्य डिरेक्शनने आपल्या स्वतःला कॉन्शियसला देणं. कॉन्शियसचं काम काय? चित्र स्वरूप पास करणं सबकॉन्शियसकडे आणि सबकॉन्शियसला जो पिक्चर मिळालेला आहे, जे चित्र मिळालंय ते ऍक्च्युअल आयुष्यात दाखवणं. म्हणजे हे जे खूप तीव्र वेदना, दुःख आहे ना, ते पण हील करण्यासाठी हेच आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला आतापर्यंत जे घेतलं ते तुम्हाला पीपीटी प्रेझेंटेशन दाखवते. कोणाचा तरी माईक सुरू आहे, मला वाटतं भानुताई तुमचा आहे का? बंद करता का तिकडून? येस, थँक्यू. स्क्रीन शेअर झाली का तुम्हाला? आता झाली. ठीक आहे. हे शिकलो आपण. कॉन्शियस माइंड काय असतं? तर कलेक्ट इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफर इट टू सबकॉन्शियस माइंड. 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जे ज्ञान किंवा जी माहिती घेतलेली आहे ती एकत्र करायची, गोळाबेरीज करायची आणि ती कुणाला पाठवायची? तर सबकॉन्शियसला पाठवायची. ठीक आहे. आता हे चित्र बघा, हे चित्र पाहून तुम्हाला लक्षात येईल की मी आता तुम्हाला काय सांगितलं. एक मिनिट. दिसतंय ना स्क्रीन तुम्हाला?
कॉन्शियस माइंड असं आहे 10% आणि सबकॉन्शियस असं असतं. चित्रावरून आलं तुम्हाला लक्षात मला काय सांगायचंय ते? कुठे किती खोलवर असतं हे माइंड? ओके. विल पॉवर, इच्छाशक्ती आपली असते कॉन्शियस माइंडमध्ये. शॉर्ट टर्म मेमरी असते. म्हणजे काय? आत्ता तुम्हाला जे विचारलं की परवा सकाळी तुम्ही काय भाजी खाल्ली होती, तर आठवलं का ते आपल्याला? नाही आठवलं. का नाही आठवलं? कारण ती शॉर्ट टर्म मेमरी होती. ओके. लॉजिकल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, रिझनिंग स्किल हे सगळं म्हणजे जे आपण जाणीवपूर्वक स्वतःची अक्कल हुशारी वापरून नको ते शोधून काढतो. पॉझिटिव्ह मधून निगेटिव्ह शोधण्याची जी सवय असते किंवा शंका घेणं, डाऊट्स घेणं, हे जे आहे हे सगळं कुणाकडे? कॉन्शियस माइंडकडे. सबकॉन्शियस माइंडकडे काय? बिलिफ्स, विश्वास, इमोशन्स, हॅबिट्स, सवयीचा भाग होऊन जातं. म्हणजे बघा, अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते हे समजवण्यासाठी, की ज्या वेळेला तुम्ही सकाळी झोपेतून उठतात, ठीक आहे? झोपेतून उठल्या उठल्या तुम्हाला जर युरिन पास करायला सुलाशीला जायचं असेल, तर तुम्ही काय करतात? बेडमधून उतरलात की बरोबर वॉश एरियामध्येच जातात, टॉयलेट बाथरूम मध्येच जातात. की आपण उठलो की मग डायरेक्ट त्या विधीसाठी किचनमध्ये किंवा इतर रूम मध्ये जातो का? नाही जात. बरोबर आहे. समजा तुम्ही कणिक मळताय, कितीही दुनियाभरचे विचार तुमच्या माइंडमध्ये असू दे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीही असतील, पण तुम्हाला रोजच्या चपातीला जेवढी कणिक पीठ लागतं तेवढंच घेता आणि तशीच व्यवस्थितच कणिक मळतात तुम्ही. बरोबर आहे. समजा तुम्हाला खूप विचार सुरू आहे, खूप निगेटिव्हिटी आहे, खूप तुम्ही डिस्टर्ब आहात, थकलेले आहात, पण तुम्हाला जर मार्केटला भाजी घ्यायला जायचंय किंवा कशालाही तुम्हाला घराबाहेर जायचंय, तर तुम्ही बरोबर तुमचीच गाडी काढतात, घराबाहेर बरोबर त्याच दुकानात जाता, तुम्हाला जे पाहिजे तेच घेऊन तुम्ही परत तुमच्याच घरी येतात बरोबर. म्हणजे तुमचं लक्ष कुठेही असलं तरी तुमच्या सबकॉन्शियसला काय झालेली? हॅबिट, सवय झाली वर्षानुवर्ष. पायावरच चालतो आपण. अन्नाचा घास असा तोंडातच जातो, किती टेन्शन मध्ये असेल तरी असा चुकून नाकात जातो का कुणाचा? मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या काय आहेत? सबकॉन्शियसला ट्रेनिंग दिलंय वर्षानुवर्ष, त्यामुळे ह्या झालेल्या आहेत. ओके. तर जर तुम्हाला आयुष्यात जे काही हवं असेल तर त्याचं ट्रेनिंग तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियसला द्यावं लागेल. ठीक आहे. व्हॅल्यूज, प्रोटेक्टिव्ह रिॲक्शन्स, लॉंग टर्म मेमरी, जसं तुम्हाला हम आपके है कौन पिक्चरचं एक्झाम्पल दिलं. ओके. इमॅजिनेशन, इंट्युशन, स्पिरिच्युअलिटी. ओके. इमॅजिनेशन म्हणजे काय? कल्पना. इंट्युशन म्हणजे काय? युअर फर्स्ट व्हॉइस. ओके. म्हणजे असं होतं बऱ्याचदा की काहीतरी आपल्याला एक विचार येतो अचानकपणे. ठीक आहे. काही डिसिजन घ्यायचा असेल, अचानकपणे आपल्याला एक विचार येतो. तो तुमचा फर्स्ट व्हॉइस म्हणजे इंट्युशन असतं. पण आपल्याला सेल्फ डाऊट मध्ये आपण जगतो. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करतो. मला हे जमेल का? मला हे झेपेल का? मला हे कळेल का? मला हे समजेल का? खरंच ऑनलाईन क्लास असतात का? कोणी फसवणार तर नाही ना? आणि रेकी कसं काय ऑनलाईन शिकायची, है ना? तर हे जे निगेटिव्ह सगळ्या गोष्टी असतात, तर पहिलं आपल्याला अशी निगेटिव्हिटी आहे. त्याच्यामुळे स्वतःचा जो फर्स्ट व्हॉइस आहे तो आपण ऐकू शकत नाही. आतला आवाज, आत्म्याचा आवाज. आणि मग आपण काय करतो? इतरांना विचारतो डिसिजन्स घेताना, है ना? तर मग ते डिसिजन्स चुकतात आणि मग आपण काय म्हणतो? मला वाटलं होतं बरं असं. किंवा इतरही वेळेला आपण काय म्हणतो? मी आता हेच म्हणणार होते. मला आता हेच वाटलं होतं. है ना? तर हे जे आपण म्हणतो ना, हेच आहे इंट्युशन. ठीक आहे. हीच आहे स्पिरिच्युअलिटी. मग सबकॉन्शियसचं काम काय आहे? तर रिसीव्ह डेटा ॲज इट इज, ट्रान्सफर बाय कॉन्शियस माइंड. ॲज इट इज, जसा घेतलाय तसा तो कुठे जातोय? कॉन्शियस कडून सबकॉन्शियसला जातोय डेटा. इट डज नॉट हॅव सेन्स ऑफ व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. चूक काय, बरोबर काय, लहान काय, मोठं काय, चांगलं काय, वाईट काय, काहीच कळत नाही सबकॉन्शियसला. त्याचं काम फक्त ॲज इट इज आलेला डेटा रिसीव्ह करायचा आणि तो कुठे कन्वर्ट करायचा? पॅटर्न्स म्हणजे चित्रस्वरूप. अँड रिकॉल पॅटर्न्स व्हेन एव्हर इट इज रिक्वायर्ड. चित्रस्वरूप रिकॉल करणं म्हणजे काय? तर ऍक्च्युअल ती घटना आयुष्यामध्ये घडवून आणणं. येतंय लक्षात? मला त्रास आहे, मला त्रास आहे, असंच रोज म्हटलं
मला कर्ज आहे, माझ्यावर कर्ज आहे, तर ते कर्जाचा डोंगर वाढणारच आहे. काय म्हणायचंय? माझं कर्ज फिटलेलं आहे, माझं कर्ज फिटलेलं आहे, असं म्हणायला सुरुवात करा. तेच तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे? येस. पुढे जाऊया. सुपर कॉन्शियस काय आहे? तर डीप चाइल्डहुड मेमरी आहे किंवा पास्ट लाईफ मेमरी आहे आणि त्याचे पॅटर्न्स रिजिड झालेले असतात. म्हणजे ते बदलत नाही, सहजासहजी खूप रिजिड म्हणजे हट्टी झालेले असतात. ठीक आहे? सुपर कॉन्शियस माइंड इज सोल म्हणजे आत्मा, डिव्हायनिटी, तुमची स्पिरिच्युअलिटी, त्याचा तो सोर्स आहे, लव्ह आहे, ऑथेंटिसिटी आहे तुमच्यातली ती. ठीक आहे? सबकॉन्शियस माइंड इज व्हॉट यू आर. तुम्ही ऍक्च्युअल काय आहात ते तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे. आणि कॉन्शियस माइंड काय आहे? व्हॉट यू डू. तुम्ही काय करत आहात. आत्ता तुम्ही काय करत आहात हे कॉन्शियस माइंड आहे. तुम्ही ऍक्च्युअल काय आहात हे सबकॉन्शियस माइंड आहे. आणि तुमच्यामधली ऑथेंटिसिटी, प्युरिटी, डिव्हायनिटी, तुमच्यातलं प्रेम, तुमचा आत्मा, तुम्ही काय सोर्स कडून आलेले आहात, तुम्ही कोण आहात, तो सगळा प्रवास म्हणजे सुपर कॉन्शियस माइंड. ठीक आहे? कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस म्हणजे अनकॉन्शियस माइंड 5 ते 10%, 95 ते 100%. ठीक आहे? ही इमेज डोक्यात फिट करा की अशा पद्धतीने मन काम करतं. ओके? आता अजून मनाच्या अवस्था ज्या आहेत त्या ह्या अशा असतात. ग्यामा म्हणजे इथे आपण असे असतो. ग्यामा म्हणजे काय असतं माहिती का? एक मिनिट. ग्यामा ही जी अवस्था आहे, ह्या अवस्थेमध्ये आपण आहे ना ओव्हर थिंकिंग करत असतो किंवा फास्ट थिंकिंग, म्हणजे इतके इतके विचार येतात ते, आणि इतक्या क्षणाच्याही काही भागामध्ये खूप जास्त वेगवेगळे विचार येतात. ह्या टोकाचा पण, त्या टोकाचा पण, सुखाचा पण, दुःखाचा पण, असं खूप जास्त मूड स्विंग्स होत असतात. खूप जास्त इमोशनल अप अँड डाऊन होत असतात. आपण ओव्हर थिंकिंग मध्ये जातो. आपला श्वास हा खूप फास्ट झालेला असतो. काही सुचत नाही, सैरभैर आपण झालेलं असतो. तर ती अवस्था असते मनाची ग्यामा. त्या अवस्थेमध्ये शून्य प्रोडक्टिव्हिटी असते. प्रोडक्टिव्ह आपण काहीच विचार करू शकत नाही. म्हणजे आपल्याला कळतं की आपण चुकतोय, हे चुकीचं आहे, हा विचार नाही केला पाहिजे, पण तो विचार आपण स्वतःहून थांबवू शकत नाही. ठीक आहे? एन्झायटी असते. म्हणजे तो जो एन्झायटीचा, ओव्हर थिंकिंगचा जो रेशो आहे तो खूप हायला गेलेला असतो आणि प्रोडक्टिव्हिटी खूप कमी झालेली असते. तर आपल्याला स्वतःला ह्या अवस्थेत जायचं नाहीये. त्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागतं? तर डीप ब्रिदिंग करा. शांतपणे हळूवार श्वास घ्या, श्वास सोडा, थोडंसं पाणी प्या, बसा, स्वतःला रिलॅक्स करा. कारण जर तुम्ही सतत ग्यामामध्ये राहत असाल तर तुमच्या आयुष्यात नेहमी प्रॉब्लेमच असणार आहेत. प्रोडक्टिव्हिटी शून्य, आउटपुट शून्य, रिझल्ट शून्य. ठीक आहे? तिथून पुढे थोडंसं बेटर आहे बीटा अवस्था. तर ही अवस्था म्हणजे काय? आत्ताची कॉन्शियस माइंड जी आहे ती आत्ताची अवस्था आहे बीटा. जे मी बोलते तुम्ही ऐकतायत, समजून घेतायत, नॉर्मल आहे, अलर्ट आहे. आत्ता जरी बाहेरून तुम्हाला कोणी आवाज दिला तरी तुम्हाला तो आवाज ऐकू येणार आहे. ही आहे बीटा अवस्था. पण इथे पण फारशी प्रोडक्टिव्हिटी नसते. आपण आत्ता फक्त काय करतोय? समजून घेतोय. याच्यावर काम पुढे जाऊन होणार आहे, पुढच्या अवस्थेत होणार आहे. कुठली अवस्था असते? ती अल्फा अवस्था, जी दी बेस्ट असते. जर आपल्याला लाईफमध्ये काहीतरी करायचं असेल, प्रोडक्टिव्हिटी हवी असेल, शांतता हवी असेल, समाधान हवं असेल, इच्छा पूर्ण झालेल्या हव्या असतील किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले हवे असतील, तर आपल्याला कुठे जावं लागतं? अल्फा अवस्थेमध्ये. अल्फा अवस्था काय असते? कधीही कुठेही कुणाकडेही तुम्ही मेडिटेशन केलं असेल, ऑनलाईन जरी व्हिडिओ ऐकला असेल, तर सुरुवातीला काय म्हणतात? डोळे बंद करा, ताठ बसा, श्वास घ्या, श्वास सोडा, सगळं लक्ष श्वासांवर केंद्रित करा. आणि ज्या वेळेला हे होतं सुरुवात, तिथून पुढे 2 ते 3 ते 5 मिनिटांमध्ये ज्या स्टेजला तुम्ही जाऊन पोहोचतात
ती अवस्था असते अल्फा अवस्था. आता यात पण डिपेंड करतं प्रत्येकाची गॅमाची स्टेट कशी आहे. आता तुम्ही जर समजा गॅमामध्ये असाल तर लगेच अल्फामध्ये नाही जाता येणार. खूपच सैरभैर झालेले आहात तुम्ही, तर मग तुम्हाला अल्फामध्ये यायला थोडासा वेळ लागतो. कितीही प्रयत्न केले तरी ते विचार येतात, पण ते श्वासांवर लक्ष केंद्रित करून हळूहळू कमी होतात. ठीक आहे. मग गॅमा, बीटा, अल्फा. तर आपल्याला जर काही मॅनिफेस्ट करायचं असेल तर आपल्याला अल्फा आणि थीटा या अवस्थेत जावं लागतं. थीटा हिलिंग म्हणून शब्द तुम्ही ऐकला असेल. ओके. तर अल्फा अवस्था कशी असते? शांत असते, त्याच्यात डीप ब्रिदिंग असतं आणि आपण पूर्णपणे रिलॅक्स असतो. आता थीटा अवस्था काय असते? तर तुम्हाला मेडिटेशन आता एक्सप्लेन केलं तेव्हा काय सांगितलं? सकाळी उठल्या उठल्या पहिल्या 5 मिनिटात अफर्मेशन करा. तुमची इच्छा बोलून दाखवा. बरोबर? किंवा रात्री झोपण्याच्या आधीचे ते 5 मिनिट. ती असते तुमची थीटा अवस्था. ठीक आहे. मग थीटा अवस्था कशी आहे? डीप सबकॉन्शियस माइंड हे खूप जास्त ऍक्टिव्ह असतं. सकाळी उठल्या उठल्या जाग आल्या आल्या 5 मिनिटं आणि रात्री झोपेला जाण्यापूर्वी 5 मिनिटं, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवं असेल, समजा तुम्हाला गाडी घ्यायची, घर घ्यायचंय, तुमच्या मुलामुलींचं एखाद्या छान ठिकाणी लग्न, चांगला पार्टनर मिळाला पाहिजे किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी किंवा ऍडमिशन, हे जे काही सगळ्या आपल्या इच्छा असतात, किंवा मला इतका बँक बॅलन्स पाहिजे किंवा माझं हे सॉल्व्ह झालं पाहिजे, तर ते सॉल्व्ह झालेलं आहे. ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं चित्र आपल्याला सकाळी उठल्या उठल्या बघायचंय, ते इमॅजिन करायचंय. याला म्हणतात थीटा अवस्था. तिथे तुमचं मॅनिफेस्टेशन वर्क करतं, म्हणजे तुमची इच्छा ती पूर्ण व्हायला लागते किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतो. ठीक आहे. त्याच्या पुढे आहे डेल्टा अवस्था. ही डेल्टा जी आहे ना, ती काय आहे? डीप स्लीप आहे. म्हणजे रात्रीची जी झोप आहे तिथे कुठलेही विचार नसतात, कुठलंही स्वप्न नाहीये, काही नाहीये. म्हणजे आपल्याला कळतच नाही आपण आहोत की नाही आहोत. झोप सगळ्यांना माहिती ना. तर ही जी झोपेची अवस्था आहे, डीप रिलॅक्सेशन किंवा डीप स्लीप, डीप, तर हे आहे डेल्टा अवस्था. ठीक आहे. तर काय होतं, असं म्हणतात की कुणी जर गाढ झोपेत असेल तर त्यांना अचानक उठवू नका, किंवा अचानक काही मोठा आवाज झाला तर असं गडबडून जागा व्हायला होतं आणि असं भांबावल्यासारखी असते ती व्यक्ती, घाबरते, गोंधळते. कधी? ज्या वेळेला डेल्टा अवस्थेत असते आणि डेल्टा मधून डायरेक्ट बीटामध्ये येते. कारण ती नॅचरल प्रोसेस होतच नाहीये ना माइंडची. मनाची ती नॅचरल प्रोसेस काय आहे? बीटा, मग अल्फा, मग थीटा आणि मग डेल्टा म्हणजे झोप लागते. हे आहे. म्हणजे हे नॉलेज आपल्याला जरी आज मिळतंय, पण ते नाही असं आहे का? तर ह्या आपल्या मनाच्या अवस्था आहेत, की आपण असे असतो, गॅमामध्ये असतो, डिस्टर्ब असतो, मग बीटामध्ये जातो, मग अल्फा स्टेटमध्ये जातो, मग थीटामध्ये, मग डेल्टामध्ये, आणि ती असते झोप. नॉलेज आज मिळालंय म्हणून ती अवस्था मनाची नाहीये असं नाहीये. ह्या अवस्था आहेत माणसाच्या मनाच्या. तर मग त्याच्यामुळे ना स्वतः पण असं गडबडून गोंधळून उठायचं नाहीये किंवा इतरांना पण उठवायचं नाहीये. कारण तसं जर होत असेल तर ते डेल्टामधून डायरेक्ट बीटामध्ये जातात आणि काय होतं? दचकायला होतं, है ना. तर ह्या अशा मनाच्या अवस्था असतात. तर ह्या अवस्थेचा अभ्यास करून स्वतःच्या इच्छा तुम्ही पूर्ण करून घेऊ शकतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकतात. तसा भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्रत्येक वेगवेगळ्या क्लासमध्ये. जिज्ञासा गुरुकुलम सोबत राहिलात तर तुम्हाला अजून भरपूर ते नॉलेज मिळेल की अजून काय काय पद्धती आहेत सॉल्व्ह करण्याच्या तुमचे प्रॉब्लेम्स. ओके. हे पण पाहिलं आपण. अरे कुठे गेली स्लाइड? दिसते ना स्लाइड तुम्हाला? वेज टू ट्रेन युअर सबकॉन्शियस माइंड. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कसं ट्रेन करायचं आहे? तर अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन सांगितलं तुम्हाला. अफर्मेशन म्हणजे काय? सकाळी रात्री 21 वेळेला लिहा किंवा ते कंटिन्यू ऐका किंवा कंटिन्यू बोला. असं नाहीये की तुम्ही ते बसून तेवढाच वेळ करणार. थ्रू आउट द डे, पूर्ण दिवसभर ते वाक्य असं आहे ना मनामध्ये घोळलं पाहिजे की येस आय एम ग्रेट. येता जाता तुम्ही काही करत असाल तरी बॅक ऑफ द माइंड तुम्हाला ते वाक्य, येस आय एम हॅपी, येस आय एम काम, आय एम रिलॅक्स, मी शांत आहे, मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी थोर आहे.
असं तुमच्या मनात ते दिवसभर घोळलं पाहिजे. ठीक आहे, हे झालं अफर्मेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्ही त्याचं चित्र स्वरूप इमॅजिन ते केलं पाहिजे. आणि मेडिटेशन म्हणजे काय, तुम्ही शांतपणे ते चित्र एन्जॉय करत आहात, बघत आहात. हे झालं तुमचं मेडिटेशन. ठीक आहे. हाऊ अफर्मेशन वर्क्स. अफर्मेशन कसे वर्क करतात? क्रिएट अँड रिपीट पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. आपल्याला अफर्मेशन जाणीवपूर्वक लिहून घ्यायचे आहेत, ते रिपीट करायचे आहेत. मग ते काय होतात, गोज टू द सबकॉन्शियस माइंड अँड क्रिएट पॅटर्न. सबकॉन्शियसला जातात, त्याचं चित्र तयार होतं आणि अट्रॅक्ट द सिमिलर एनर्जी फ्रॉम द युनिवर्स. ओके, कळलं का अफर्मेशन कसे वर्क करतात? तर ती सिमिलर एनर्जी ते युनिवर्स मधून अट्रॅक्ट करतात. आता एनर्जी बद्दल तुम्हाला बऱ्यापैकी किंवा थोडंफार समजवलंय. तुम्हाला हातरुमालावर डाऊजर दाखवलं होतं, पाण्यावर दाखवलं होतं, बरोबर आहे. तर ती सिमिलर एनर्जी ते अट्रॅक्ट करतात. अँड युअर विश बिकम रियालिटी. आणि तुमची ती इच्छा पूर्ण होते. काय होतंय? ओके, येस. आता ही स्लाइड बघा. हाऊ टू रिप्रोग्राम अवर सबकॉन्शियस माइंड विथ द हेल्प ऑफ अफर्मेशन. You can break old negative patterns and create new patterns for growth and happy life. अफर्मेशननेच तुम्ही काय करतात, निगेटिव्ह पॅटर्न्स ब्रेक करू शकतात. ही स्लाइड बघा. हाऊ डज अवर सबकॉन्शियस माइंड क्रिएट्स ऑब्स्टॅकल इन युअर लाईफ, अवर लाईफ. ऑब्स्टॅकल, अडथळे कसे तयार होतात? आपण म्हणतो ना की माझी ही इच्छा पूर्णच होत नाहीये, सारखे प्रॉब्लेम येतात, सारखे अडथळे येतात. तर ते कसे येतात, काय येतात? तर इट थिंक्स ऑन वन थिंग अगेन अँड अगेन अँड अट्रॅक्ट द सेम एनर्जी अगेन अँड अगेन अँड क्रिएट द पॅटर्न्स. 2 चित्र दिसतात तुम्हाला समोर, दिसतायत. एका चित्रामध्ये जिजाऊ आणि शिवबा आहेत, एका चित्रामध्ये आजची मॉडर्न आई आहे, बरोबर. आपल्याला काय हवंय आणि आपण काय करतोय? ज्या वेळेला न्यू बॉर्न बेबी होते, शिवाजी महाराज, नवीन जन्म झालेलं एक बाळ, त्या वेळेपासून त्या मातेने, जिजाऊने त्यांना काय म्हटलं? राजे, राजे. कॉन्शियसली, 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 कंटिन्यू, कन्सिस्टन्स. त्या दुपट्यातल्या बाळाला काही कळत होतं का? नाही. पण त्या मातेने तेव्हापासून काय म्हटलं? तुम्ही राजे आहात, तुम्ही राजे आहात, तुम्ही राजे आहात, तुम्ही राजे आहात, तुम्ही राजे आहात. आणि सतत 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 ते कॉन्शियसली कुठे गेलं? सबकॉन्शियसकडे. आणि सबकॉन्शियसने त्याचं चित्र तयार केलं. तू राजा आहेस, तू राजा आहेस, तू राजा आहेस, तू राजा आहेस. आणि त्याचं चित्र तयार झालं आणि ते चित्र त्यांच्या आयुष्यात घडलं. मग हे फक्त आई आणि मुलगा एवढ्याच रिलेशन पुरतं मर्यादित नका घेऊ. जरा असा विचार करा. मी जे जे इथे तुम्हाला सांगते ना, त्याचा विचार करा. आपल्या आयुष्यातलं कुठलं नातं कसं आहे आणि आपल्याला ते कसं हवंय. आपले मुलं आपल्याला व्हायला हवेत पायलट, इंजिनियर, डॉक्टर, अधिकारी. आणि आपण त्यांना काय बोलतोय? मूर्ख, बावळट, अक्कल आहे का, कळतंय का, है ना. किंवा हायपर ऍक्टिव्ह आहे, हायपर ऍक्टिव्ह आहे, हायपर ऍक्टिव्ह. म्हणजे तो नसलेल्या मुलाला हायपर ऍक्टिव्ह करून ठेवतात. ज्या वेळेला इथे केसेस येतात तर लोकांना म्हणजे हे पण कळत नाही की ऍक्टिव्हनेस आणि हायपर ऍक्टिव्हनेस मध्ये काय फरक आहे, किंवा जी एनर्जी आहे ती कुठे कशी वापरायची, का वापरायची, कधी वापरायची. ओके, तर आपल्याला काय करावं लागणार आहे? जे आपल्याला हवंय तेच बोलावं लागणार आहे, जाणीवपूर्वक. आणि विथ व्हॉट? विथ आहात का तुम्ही? बघू द्या, मला कळू द्या. तर इमोशन. व्हेरी गुड. विथ इमोशन्स. एकच ताई अवेलेबल आहेत क्लासमध्ये फुल फोकसने.
अरे बोला ना काहीतरी, स्नेहाताई, शैलाताई. इंटेन्शन मॅडम, इंटेन्शन पण आपलं असलं पाहिजे इमोशन सोबत. इंटेन्शन म्हणजे अफर्मेशन, ते झालं. ठीक आहे, इंटेन्शन क्लिअर असावं, अफर्मेशनचं वाक्य क्लिअर असावं, पण त्याच्यासोबत महत्वाचं काय आहे? इन्व्हॉल्वमेंट, इन्व्हॉल्वमेंट, इमोशन. ठीक आहे, व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन हे सगळं पाहिजे. ठीक आहे, तर एक्झॅक्ट जे पाहिजे तेच बोलायचंय. आणि कसं बोलायचंय? प्रेझेंट टेन्स मध्ये. जिजाऊने हे नाही म्हटलं तू राजा होणार आहेस, तू राजा होणार आहेस, तू राजा होणार आहेस, मग ते कधीच झाले नसते. तुम्ही राजे आहात, तुम्ही राजे आहात, तुम्ही राजे आहात, असंच म्हणायचंय. हेच म्हणायचंय की माझ्या आयुष्यातले माझे सगळे रिलेशन खूप प्रेमळ आहेत, सगळे मला खूप रिस्पेक्ट देतात, सगळे माझ्यावर प्रेम करतात. ठीक आहे, तर कुठलाही प्रॉब्लेम ह्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता तुमच्या आयुष्यातला. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप. ठीक आहे, ह्यांच्याबद्दल तुम्हाला पहिल्या दुसऱ्या सेशनलाच सांगितलं होतं. डॉक्टर मसारू इमोटो त्यांनी पाण्यावर प्रयोग केला होता. तर पाण्यावर प्रयोग केल्यानंतर त्यांनी एकाला म्हटलं डिस्गस्टिंग, घाण, एका ग्लासातलं पाणी, एकाला प्रेम दिलं आणि एकाला इव्हिल, खूप तिरस्कार केला. तर पाण्यातला एक मॉलिक्यूल त्यांनी प्रयोगशाळेमध्ये मायक्रोस्कोप खाली चेक केला. तर डिस्गस्टिंग आणि इव्हिल ज्या पाण्याला म्हटलं होतं, त्या पाण्याचा थेंब चेक केल्यानंतर असं सगळं गढूळ काळं झालेलं त्यांना ते पाणी दिसलं मायक्रोस्कोप खाली. आणि ज्या पाण्याला प्रेम दिलं होतं, लव, त्याचं सुंदर पांढरं शुभ्र फूल तयार झालं. म्हणजे स्वतः पाणी पिताना आणि इतरांना पाणी देताना, फक्त पाणी नाही, काहीही, सजीव निर्जीव प्रत्येकावर ही गोष्ट काम करते. तर मग कसं आपण दिलं पाहिजे यावर आपण विचार केला पाहिजे. ठीक आहे, अजून थँक्यू म्हटलं तर इतकं सुंदर ते दिसलं. प्रेयर केली, प्रार्थना केली त्या पाण्याला, तर बघा किती सुंदर ते पाणी दिसलं. इव्हिल, त्याला शिव्या शाप दिला, हेट केलं, तेव्हा ते पाणी कसं झालं बघा. ओके, तर प्रार्थना, प्रार्थना म्हणजे काय? थँक्यू, ग्रॅटिट्यूड किती महत्वाचं आहे. ओके, हा पण प्रयोग तुम्हाला सांगितला होता. हा प्रयोग तुम्ही स्वतः तयार करून बघा. म्हणजे एकाच कुकरमध्ये भात शिजवायचा आहे, 3 काचेच्या बरण्या घ्यायच्या आहे, तिघांमध्ये सारखा तो भात टाकायचा, त्याच कुकरमधला एकदा सारखा शिजवलेला. एकावर लव लिहा, प्रेम, एकावर नथिंग, मला तुझ्याशी काहीच घेणं देणं नाही, एकावर तिरस्कार असं लिहा. तर तिरस्काराचा भात बघा पूर्ण त्याचं पाणी पाणी झालंय, सडलाय, बुरशी आली. नथिंगला थोडासा पिवळसरपणा आलाय, बाकीचा पांढरा आहे. आणि ज्याला लव दिलं तो भात काही दिवसानंतर पण ह्या तिघ वर्णांचे फोटो घेतले, त्याला रोज बघितलं, हाताने याला स्पर्श करून प्रेम दिलं, याला जस्ट टपली वाजवून पुढे निघून गेलं आणि याला तिरस्काराचे खूप शब्द दिले, तर बघा कसा फरक पडलाय. ठीक आहे, तर हे प्रयोग तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यात डेली बेसिसवर करून बघा आणि ठरवा. ओके, आजच्या टॉपिक बद्दल कोणाला काही प्रश्न, शंका, शेअरिंग? आजचा होमवर्क कळाला का की वेगळा अजून सांगायला पाहिजे नव्याने? कळला होमवर्क आजचा? लाईफ टाईम साठी, फक्त ग्रुपमध्ये 90 दिवस टाकण्यासाठी नाही, लाईफ टाईम साठी आहे. कळलं आपल्या इच्छा का पूर्ण होत नाही, नवस पारायण का त्याचे रिझल्ट येत नाही? तर आपली इमोशनल इन्व्हॉल्वमेंट तिथे पाहिजे आणि प्युरिटी, प्रामाणिकपणा पाहिजे. ठीक आहे, तर आजपासून एक नवीन उपवास सुरू करा, नवीन पारायण आजपासून एक सुरू करा मनाचं, आणि बघा कशा पटापट तुमच्या इच्छा पूर्ण होतील, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी मला ही संधी दिली आणि मनापासून मला इतका वेळ ऐकून घेतलं त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. बरं, उद्या क्लास घ्यायचा आहे का? मला जमेल, तुम्हाला जमणार आहे सगळ्यांना? ओके, उद्या आपण रेकी बघणार आहोत. नाही मॅम, उद्या 3 नंतर आहे ना ओसायचं. उद्याचा क्लास नाही अटेंड करता येणार. नाही मॅम, मला सुद्धा नाही जमणार उद्या. प्लीज प्लीज.
मग उद्या काय? मग लवकर दुपारी घेता येईल का लवकर? नाही, अटेंडच होणार नाही तो. म्हणजे ठीक आहे, करा मग एन्जॉय उद्या. पण परवा क्लास होईल मग. म्हणजे उद्या मी तयार आहे, मी उद्या घेऊ शकते. काय करायचं सांगा? आम्हाला होणारच नाही. चालेल मॅम. उद्या 12-1 वाजता चालेल मॅम. चालेल मॅम. घ्यायचं उद्या? चालेल. हा चालेल, घ्या घ्या. ठीक आहे, मी काय करते ऐका, मी ग्रुपमध्ये एक पोल टाकते. ठीक आहे, ग्रुपमध्ये एक पोल टाकते, त्या पोलवर तुम्ही सिलेक्ट करा. ओके, मग आपण बघू मेजॉरिटी काय आहे. हं? अर्ली मॉर्निंग नाहीतर होईल का? मॅम थोडा टाइम थोडा लेट करूया. टाइम चेंज करूया थोडा. रात्री 9 वाजेला चालेल? 9 नंतर. येस 9 नंतर फ्री असेल. हा, रात्री 9 वाजेला घेऊया, मग असं करूया. चालेल. हा चालेल. चालेल, ठीक आहे. चलो, ठीक आहे. बाय बाय. थँक्यू. बाय मॅम.